सुरगाणा येथील तहसील कार्यालयातील सेतू कर्मचाऱ्यास 2000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली। आरोपी सीताराम बनशा पवार वय 35 वर्ष, व्यवसाय सेतू कर्मचारी, तहसील कार्यालय सुरगाणा असे या अटक आरोपीचे नाव आहे। त्याने तक्रारदाराकडे त्याची पत्नी व मुलाचे स्वतंत्र वेगळे रेशन कार्ड तयार करण्यासाठी दिनांक 5/6/2024 रोजी 2000 रुपये लाचेची मागणी केली होती। सदर लाचेची रक्कम दिनांक 20/6/2024 रोजी पंच साक्षीदारांसमक्ष तहसील कार्यालय सुरगाणा नाशिक येथील सेतू कार्यालयात स्वीकारले असता त्याला रंगेहात पकडण्यात आले असून यातील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुरगाणा हा आदिवासी बहुल तालुका आहे। येथील लोक हे आपल्या पोटापाण्याचा उदरनिर्वाह करता मोलमजुरी करण्यासाठी बाहेरगावी जाऊन 2 पैसे मिळवून आपला संसार चालवतात। संपूर्ण जिल्ह्यामध्ये 10वी आणि 12वी परीक्षेचा निकाल लागल्यामुळे पुढच्या ॲडमिशन कामासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, डोमिसियल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर यासारख्या अनेक दाखल्यांची गरज भासते। परंतु हे दाखले बनवत असताना सुरगाणा तहसील कार्यालयात अजब प्रकार बघायला मिळाला। दाखला बनवत असताना ओरिजिनल दाखला पाहिजे असेल तर 1000 रुपये फी आणि डुप्लिकेट दाखला पाहिजे असेल तर 500 रुपये फी आकारण्यात येत आहे। या गोष्टीला एक नागरिक वैतागला। अर्जदाराने ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आशाताई पाटील व नाशिक जिल्हा अध्यक्ष कांचन जाधव यांना बोलवून सगळी माहिती सांगून दाखवली। तेव्हा आशाताई पाटील व कांचन जाधव यांनी गेले 5 दिवस नजर ठेवून या गोष्टीचे पुरावे गोळा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सादर केले। यावेळी लाचलुचपत सापळा अधिकारी वैशाली पाटील, पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, पोलीस हवालदार शरद हेंबाडे, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे, परशुराम जाधव आदींच्या पथकाने ही सर्वप्रथम आपली ग्राहक रक्षक संघटना आहे, जी संपूर्ण भारतभर आमची संघटना अन्यायाविरुद्ध आवाज उचलते। जी फसवणूक होत असते लहानापासून गोरगरिबांच्यासाठी आमची संघटना काम करत आहे। सर्वप्रथम मला जिल्हा अध्यक्ष यांच्यामार्फत ही कंप्लेंट आली आणि त्याच्यानंतर आम्ही गावोगावी सर्वे केल्यानंतर आमच्यापर्यंत कमीत कमी 51 ते 52 आमच्याकडं तक्रारी, प्रूफसहित तक्रारी आलेल्या आहेत की राशन दुकानदार आमचा अशी तहसीलदारामध्ये आमच्या सुरगाण्यामध्ये अशी लुटणूक होत आहे, फसवणूक होत आहे। ज्या तहसील ऑफिसमध्ये तुम्हाला बघतच आहे या सुरगाणा कार्यालयामध्ये प्रायव्हेट यांना कॉन्ट्रॅक्ट दिले जातं आणि तिथला सकाराम पवार हा नावाचा ऑनलाईन ऑपरेटर करतो ते। आणि जिथं ज्या राशन कार्ड, आधार कार्ड याला 50 ते 100 रुपये शुल्क लागतं, त्यासाठी तिथं आकारले जाणारे आकार 1000, 2000, 3000, 5000 पर्यंत आकारला जातं। आता सर्वसाधारण म्हणण्यापेक्षा एकदम लहान गरीबातला गरीब, त्यांना लिहिता वाचता येत नाही असा माणूस कुठून काम करून आणून त्यांना एवढे पैसे देणार आणि दिल्यानंतरही त्यांना फेऱ्या माराव्या लागतात, ये जा करावं लागतं। तरीसुद्धा हे प्रशासनाला कुठेतरी आव घातला पाहिजे। आम्ही अँटी करप्शनला निवेदन दिलं, त्या निवेदनातून अँटी करप्शननी आज इथं सुरगाणा या कार्यालयामध्ये आज धाड टाकली म्हणण्यापेक्षा इथून त्यांना एक कारवाई केली अँटी करप्शन ब्युरोनं। आणि शर्मिष्ठा मॅडम यांचं धन्यवाद की त्यांनी आपल्या टीमसह सतत गेले महिनाभर झालं पाठपुरावा करून या ठिकाणी आज सफल झालेलो आहे आणि कारवाई तर चालूच आहे आता आणि आरोप सिद्धही झालेला आहे। आणि याच्या पुढेही आमची संघटना, आमचे पदाधिकारी सर्व एकजुटीनं आम्ही या अशा अन्यायाला आवाज फोडतच राहणार। आणि धन्यवाद, तुम्ही आमच्या संघटनेचं कार्य लोकांपर्यंत अशा न्यूजच्या मार्फत पोचत आहे। यासाठी न्यूजवाल्यांचं किंवा पोलीस प्रशासनाचं आणि उद्या आम्ही कलेक्टर ऑफिसलाही निवेदन देऊन टाकणार आहे की असं हे परत घडलं नाही पाहिजे, कुठंतरी आळा घातलं पाहिजे, गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे। धन्यवाद। कांचनजी, तुम्ही आत्ता जो मागं मुद्दा घेतला होता एक तो पुरवठाचा, त्या पुरवठ्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? पुरवठ्याचं काम तर झालंय। ज्या गोष्टीचा मी पाठपुरावा केला त्या गावासाठी जे रेशन दुकान मंजूर होतं, कोणतं गाव? मनखेड गाव। तर त्या गावासाठी जे रेशन दुकान मंजूर झालेलं होतं त्या गावापासून ते 5-6 किलोमीटर असलेल्या हिमडपाड्यावरती चालायचं। तर त्याचा पाठपुरावा करून मी ते दुकान पुन्हा मनखेड या गावी आणलं। रवी शेवाळे, मी नाशिककर न्यूज, सुरगाणा।